हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण जर दाढी विरळ असेल आणि ती आपणाला दाट आणायची असेल तर काय करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. दाढी विरळ असणे ही समस्या अनेक कारणांमुळे असू शकते, जसे की अनुवंशिकता, हार्मोन्स किंवा योग्य पोषणाची कमतरता. दाढी दाट आणि निरोगी येण्यासाठी तुम्ही खालील उपाय करून पाहू शकता. योग्य पोषण आणि आहार. केसांच्या वाढीसाठी शरीराला आतून पोषण मिळणे आवश्यक आहे. त्यात प्रथिने. केस प्रथिनांपासून बनलेले असतात, त्यामुळे आहारात अंडी, डाळी, सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. बायोटीन. बी विटॅमिन केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सुकामेवा, बदाम, अक्रोड आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात. त्वचेची स्वच्छता आणि निगा. नियमित स्वच्छता. दिवसातून 2दा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा. यामुळे रोमछिद्र मोकळी होतात आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. एक्सफोलिएशन. आठवड्यातून एकदा स्क्रबचा वापर करून चेहऱ्यावरील मृत त्वचा, त्याला आपण डेड स्किन असे म्हणतो, ती काढून टाका. यामुळे अडकलेले केस बाहेर येण्यास मदत होते. तेलाने मालिश. मालिश केल्यामुळे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केसांची मुळे सक्रिय होतात. खोबरेल तेल किंवा एरंड तेल. एरंड तेल थोडे जाड असते, त्यात थोडे खोबरेल तेल मिसळून रात्री झोपताना दाढीवर मालिश करा. निलगिरीचे तेल. हे तेल रक्ताभिसरण वाढवण्यासाठी उत्तम मानले जाते. नेहमी कोणत्याही वाहक तेलात मिसळून वापरा. जीवनशैलीतील बदल. पुरेशी झोप. दिवसातून 7-8 तास झोप घेतल्याने शरीरातील पेशींची दुरुस्ती होते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी संतुलित राहते, जो दाढीच्या वाढीसाठी महत्त्वाचा आहे. ताणतणाव कमी करा. जास्त तणावामुळे केसांची वाढ खुंटते. यासाठी नियमित व्यायाम किंवा योगासने करा. काही महत्त्वाच्या गोष्टी. सारखे ट्रिमिंग करणे टाळा. दाढी दाट दिसावी असे वाटत असेल तर सुरुवातीचे 4-6 आठवडे तिला अजिबात कापू नका. पूर्ण वाढ होऊ द्या. पाणी भरपूर प्या. शरीर हायड्रेट राहिल्याने त्वचा निरोगी राहते आणि केसांचा दर्जा सुधारतो. टिप. जर अनुवांशिक कारणामुळे दाढी येत नसेल तर घरगुती उपायांना मर्यादा असू शकतात. अशावेळी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल, जे तुम्हाला मिनॉक्सिडिल सारखी औषधे किंवा योग्य सप्लिमेंट सुचवू शकतात.